आहे आणि या कारवाईमध्ये आपण पाहतोय 9 दहशतवादी तळ हे उद्ध्वस्त केलेले आहेत। दहशतवाद्यांनी महिलांना सोडून त्यांच्या पतींना टार्गेट केलेलं होतं। ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यामागचं प्रमुख कारण महिलांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतीवरती गोळ्या झाडलेल्या होत्या। इतकंच नव्हे तर एका महिलेनं दहशतवाद्याला असं म्हणलं की माझ्या नवऱ्याला तू मारलास तर मी जगून काय करू, मलाही मारून टाक, त्यावेळेला मोदीला जाऊन सांग अशा स्वरूपाचं प्रत्युत्तर सुद्धा दहशतवाद्यांनी दिलं होतं। आणि त्यानंतर भारतीय महिलेचं सिंदूर पुसण्याची हिम्मत केल्यानंतर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हा संदेश देणारं ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलेलं आहे भारताच्या वतीनं आणि जोरदार अशा स्वरूपाचं हे प्रत्युत्तर भारतानं दिलेलं आहे। एकीकडे भारतात तयारी सुरू होती ती म्हणजे मॉक ड्रिलची, युद्धपूर्व तयारी कशी असेल त्याची ही तयारी सुरू होती आणि आता ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत पाकिस्तानातनं जिथले तळ उद्ध्वस्त झालेले आहेत। याच ठिकाणी दहशतवाद पोसला जात होता, कुटील कारस्थानं रचली जात होती, कट रचले जात होते, निरपराध नागरिकांना टार्गेट केलं जात होतं। पाकव्याप्त काश्मीर हा संपूर्ण परिसर आमचाच आहे अशा स्वरूपाची पाकिस्तानची धारणा, संपूर्ण जम्मू काश्मीर त्यांना आपल्या स्वतःकडे घ्यायचं आहे आणि त्यासाठी चाललेले हे अतिशय कुटील मनसुबे जे आहेत ते उधळून लावण्याचं काम भारतानं केलेलं आहे। दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम भारतानं केलंय। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भारतानं हे अधोरेखित केलेलं आहे की कोणत्याही पाकिस्तानी सर्वसामान्य नागरिकाला आम्ही लक्ष्य केलेलं नाही, लष्कराला सुद्धा आम्ही लक्ष्य केलेलं नाही। केवळ आणि केवळ जिथे दहशतवाद पोसला जातोय अशा दहशतवादी तळांवरती हे हल्ले करण्यात आले। आणि या प्रतिक्रिया येतात लोकांच्या, ऐकूयात काय म्हणतायत लोक, हातामध्ये ते दाखवतायत काहीतरी आणि बोलतायत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण आता बघतोय हे ऑपरेशन झाल्यानंतरची पहाटेची दृश्य पाकिस्तानातनं समोर येऊ लागली आहेत। हेच ते तळ आहेत जे उद्ध्वस्त केलेले आहेत। काल 2:15 वाजता जी मिसाईल डागली गेली त्यानंतर तिथे झालेला हा विध्वंस आपण बघतोय। या संपूर्ण परिसरामध्ये जिथे जिथे मोठा दारू गोळा हा साठवून ठेवलेला होता, भारतीय नकाशे होते, नकाशाच्या माध्यमातून कुठे हल्ला करायचा आहे, कशा पद्धतीनं हल्ला करायचा आहे याचे सगळे कट रचले जात होते। हीच ती ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आणि आता जी ठिकाणं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यानंतर सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक इथे जमलेले आपण पाहतोय।